सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य। विहामंडवा प्राथमिक आरोग्य केंद्रात ॲम्ब्युलन्स दाखल। जिल्हा परिषद सदस्य नितीन तांबे यांच्या प्रयत्नातून मिळाले यश। गेल्या अनेक दिवसापासून प्राथमिक आरोग्य केंद्र विहामंडवा येथे ॲम्ब्युलन्स अभावी रुग्णांचे प्रचंड हाल होत होते। दरम्यान विहामंडवा जिल्हा परिषद गटाचे नवनिर्वाचित सदस्य नितीन तांबे यांनी रुग्णांची होणारी गैरसोय व हेळसांड पाहता तात्काळ पाठपुरावा करून प्राथमिक आरोग्य केंद्र विहामंडवा येथे ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली। त्यामुळे विशेषतः गर्भवती रुग्णांची होणारी हेळसांड थांबली असून खाजगी वाहनाने रेफर करतेवेळी होणारे आर्थिक भुर्दंडाची बचत झाली आहे। त्यामुळे परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। यावेळी जिल्हा परिषद सदस्य नितीन तांबे यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे पूजन करण्यात आले। या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य नितीन तांबे यांच्यासह पंचायत समिती सदस्य अतुल पनाळकर, सरपंच प्रतिनिधी बप्पासाहेब येळे, विजय कुलकर्णी, ग्रामपंचायत सदस्य सुनील डुकरे, दीपक गाभुड, पंडित धायकर, पांडुरंग पवार, बांधकाम ठेकेदार नितीन ब्रह्मराक्षस, वैद्यकीय अधिकारी आकांक्षा सोमवंशी, गायकवाड साहेब, बनकर साहेब, जोशी साहेब, गवांदे मॅडम, वाघमारे पगारे तसेच चालक योगेश आवारे, सर्व आशा वर्कर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दखनी स्वराज्य न्यूजसाठी शब्बीर भाई, विहामंडवा। आणि आपली जी सगळी रुग्णांची हेळसांड होत होती, अडचणीत होती, इमर्जन्सीला पेशंट घेऊन जाण्यासाठी संभाजीनगरला असेल किंवा पैठणला असेल, त्या संदर्भात त्यांनी आपल्याला काल ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली। आणि आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आता ज्या काही समस्या असतील त्या आपण सर्व समस्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपले बापूसाहेब आमदार साहेब यांच्या माध्यमातून नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करू। या ठिकाणी स्टाफची पण कमतरता आहे, ती पण कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करू। तसंच आपलं हे जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे हे तालुकास्तरीय उपकेंद्र उपजिल्हा रुग्णालय करण्यासाठी प्रस्ताव आपण दाखल केलेला आहे पाठीमागं। त्याचाही पाठपुरावा करून लवकरात लवकर तोही प्रश्न कसा मार्गी लागेल यासाठी प्रयत्न करू। आणि आपल्या या विहामंडवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आपल्या आजूबाजूच्या खेड्यातील सर्व नागरिकांना जास्तीत जास्त रुग्णसेवा कशी मिळेल, उपचार कसे होतील यासाठी मी नक्कीच प्रयत्न करीन, एवढे आज या ठिकाणी सांगतो। धन्यवाद। सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य।